हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला विषय आहे अजून किती दिवस. आपल्याला माहित आहे गेल्या काही काळामध्ये आपल्या राज्यात अशा काही घटना घडलेल्या आहेत जिथे समोरच्या व्यक्तींनी आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठीत बोलणार नाही हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हा एक वेगळ्याच प्रकारचा ॲटिट्यूड जो आहे तो समोरच्यांकडून आपल्याला बघायला मिळालेला आहे. पण हा काही एका रात्रीत आलेला आहे का? तर नाही, हा एका रात्रीत आलेला नाही. यासाठी आपणच गेली 25-30 वर्ष मराठी भाषेचा जो वापर आहे तो कमी कमी करत गेलेलो आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे. मग आता आपल्याला माहित आहे की आपल्यावर अशी परिस्थिती आलेली की जिथे तुमच्या अगदी स्पष्टपणे तुमच्या अशा परिस्थितीमध्ये कुठे नुसता निषेध करून किंवा उगाच काही उग्र प्रतिक्रिया देऊन त्यांनी ही परिस्थिती सुधारणार आहे का? तर मुळीच नाही. ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा ज्याला अगदी तळागाळातून म्हणतात तशा पद्धतीने मराठीचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवावा लागेल. हे काही एका रात्रीत होणार नाही, याच्यासाठी अजून कित्येक वर्ष लागतील. पण आपण काय करू शकतो? तर साधी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, आपण जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर हा सार्वजनिक ठिकाणी करायला हवा. आपल्याकडे लागणाऱ्या दुकानांच्या पाट्या असतील किंवा माहितीचे बोर्ड्स असतील, सोशल मीडिया असेल, या सर्व पाहिजे ती भाषा जास्तीत जास्त सर्व कंपन्यांच्या समोर आली पाहिजे की होय, या भाषेमध्ये एखादा व्हिडिओ बनवायला, या भाषेमध्ये माहिती द्यायला, आपल्या ज्या सेवा आहेत, आपली जी उत्पादनं आहेत त्याची माहिती मराठीमध्ये दिली तर समोरच्याकडून आपल्याला जास्त प्रतिसाद मिळतोय. हे सर्व कंपन्या आणि सर्वसामान्य व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे ठळकपणे जायला पाहिजे. परत सांगतो, हे एका रात्रीत नाही होणार. आपल्याला यासाठी अजून अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागेल. आणि अनेकदा असं होतं की समोरचा आपल्याला सांगतो की मी मराठीत बोलणार नाही, आपण हार मानतो आणि एक तर समोरच्याची हुज्जत घालत बसतो किंवा हार मानून आपण पिछाडीवर येतो आणि समोरच्या भाषेत बोलायला लागतो. पण तसे खरोखर करायची गरज नाही. समोरचा जर बोलणार नाही, आपल्याला इतकंच करायचंय की आपण शांतपणे मराठीतच बोलत राहायचंय. समोरचा सुद्धा एक नोकर आहे, तो कोणाकडे तरी काम करतोय. तुम्ही त्याच्यावर पेक्षा वरच्या ज्या अधिकारी लेवलचे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही जाऊन मराठीत बोलू शकता. तुमची जर काही तक्रार असेल तर ती तिथे मराठीमध्ये तुम्ही नोंदवू शकता. याने असे होईल की समोरचा कितीही जरी मोठा उर्बा आणून आव आणून तुम्हाला एखादी भाषा बोलायला नकार देत असला तरी तुम्ही तुमची भाषा न सोडल्यामुळे तो पुढच्या व्यक्तीशी मात्र त्याच्याच भाषेत बोले ॲग्रेसिव्ह रिॲक्शन देणार नाहीत, पण ही लोक स्वतःची भाषा सोडणार नाहीत. आणि अजून एक सांगितलं जातं, जाणीवपूर्वक असा प्रचार केला जातो की मराठी मुलं मुळी आळशी आहेत आणि ते कुठलीही कामं करायला नकार देतात. पण खरोखर अशी परिस्थिती आहे का? प्रत्येकाने आपल्या घरात स्वतःकडे, स्वतःच्या आईवडिलांकडे, स्वतःच्या आजूबाजूच्यांकडे बघावं. खरोखर सगळे काय आळशी आणि आयते बसून करणारे फुकटे लोक आहेत की कोणीच काही मेहनत करत नाही? असं खरोखर आहे का? जर असं असतं तर महाराष्ट्र हे या देशातलं आर्थिक बाबतीतलं सर्वात आघाडीचं राज्य का असलं असतं? एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या आघाडीचं राज्य बनलं म्हणून बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. बाहेरच्या लोकांनी येऊन महाराष्ट्र सुधारलेला किंवा महाराष्ट्र श्रीमंत केलेला नाहीये, तो केला इथल्याच माणसांनी. आणि त्यासाठी असंख्य लोकांचं योगदान आहे, ज्यांची नावं घेत बसलो तर आपलं आयुष्य संपेल पण त्यांची नावं संपणार नाहीत. बाहेरच्यांनी हे बघितलं की हे संपन्न राज्य आहे, इथे संधी उपलब्ध आहेत म्हणून बाहेरचे इथे आलेले आहेत. महाराष्ट्र हा इथल्या मराठी माणसांनी जीवापाड मेहनतीने श्रीमंत बनवला. आणि अर्थातच बाहेरच्यांनी इथे येऊच नये असं माझं मत नाही, कारण ते सुद्धा लोक येतात, अर्थातच तुमच्या व्यापारामध्ये भर घालतात, तुमच्या श्रीमंतीमध्ये भर घालतात. फक्त आपली अपेक्षा एवढी असते की त्यांनी मराठीत बोलावं. आणि त्यात आपणच कुठेतरी कमी पडतो, कारण समोरच्यानी एक शब्द बदलला की आपण
वेगळी भाषा बोलायला लागतो. सोसायटीमध्ये वॉचमन लेवलचा माणूस एक वेगळी भाषा बोलतोय, म्हणून सोसायटीचा चेअरमन आणि 100 मेंबर्स हे दुसऱ्या भाषेत बोलायला लागतात. हे तुम्ही तुमच्या सोसायट्यांमध्ये नक्की बघितलं असेल. माझा तर कुठल्याच भाषेवरही आक्षेप नाही. मी तर उलट हेच म्हणेन की शक्य आहे तेवढ्या सगळ्या भाषा शिका, पण महाराष्ट्रामध्ये आहात तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी ठिकाणी हा मराठीचा जास्तीत जास्त वापर करा. आपल्याला कोणत्याही दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तींचा द्वेष करायचा आहे का? मुळीच नाही. आपल्याला आपली रेषा वाढवायची. महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठीत जर रोजगार वाढवायचा असेल तर 2 क्षेत्र सध्या खूप मोठी आहेत. पहिलं क्षेत्र म्हणजे टेलिकॉलिंग क्षेत्र, की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या आजकाल व्हॉट्सॲप आणि टेलिफोन्स यांच्यावरून तुमच्यापर्यंत पोचतात. तुम्हाला त्यांच्या उत्पादनांची, त्यांच्या सेवांची माहिती देतात आणि तिथून ते त्यांचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत असतात. तर जेव्हा तुम्हाला हे फोन येतात त्यावेळी फक्त एवढंच करायचं आहे की आपण समोरच्याशी मराठीत बोलायचं आहे. समोरचा कदाचित म्हणेल की आम्हाला मराठी येत नाही, तर त्यांना शांतपणे कुठल्याही प्रकारे चिडचिड न करता सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला मराठीत फोन करा, आम्ही तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती घेतो, नाहीतर धन्यवाद आणि फोन कट करायचा आहे. कुठेही त्यांना वेडावाकडं बोलायचं नाही, कोणालाही आपल्याला शिवेगाळ करायची नाही. समोरचे फोन करणारे सुद्धा अनेक मेहनत करणारे गरीब घरातले लोक असतात, त्यांना वेडावाकडे शिव्या देऊन त्यांना बोलून काही फायदा होत नाही. पण आपण त्यांच्यापर्यंत हे पण पोचवायला हवं की आपली भाषा मराठी आहे, त्यांनी आम्हाला फोन करावा पण मराठी भाषेत बोलावं, इतकीच आपली अपेक्षा आहे. ती तेवढी पूर्ण झाली तर आपण त्या कंपनीकडून माहिती घ्यावी, नाहीतर तो फोन कट करावा. आणि दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे सध्याचं इंटरनेट क्षेत्र किंवा सोशल मीडिया क्षेत्र. जर जे नवीन नवीन तंत्रज्ञान आता जगात येत आहे, जे सध्या सगळ्यात जास्त धुमाकूळ घालत आहे, ते आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे क्षेत्र काय आहे, याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, सर्वसामान्य लोकांना कुठल्या प्रकारची माहिती मिळू शकते, तुम्हाला कोणत्या प्रकारे तुमच्या रोजच्या आयुष्यात ते उपयोगी पडू शकतं, ही सगळी माहिती जर मराठीमध्ये देणारे चांगले व्हिडिओज तयार केले तर प्रत्येक व्हिडिओ मागे ते व्हिडिओचे डिझायनर्स, ते व्हिडिओचे एडिटर्स, त्या व्हिडिओसाठीचे फोटोग्राफर्स या सगळ्यांना सुद्धा काम मिळेल. म्हणजे मराठी व्हिडिओचं जर मार्केट वाढलं तर केवळ एक व्यक्ती नाही तर त्या एका व्हिडिओवरती अवलंबून असणारी किंवा ते एक व्हिडिओ बनवायला मेहनत लागेल असे किमान 4 लोक तुम्ही रोजगाराच्या गंगेमध्ये आणू शकता. की रोजगाराची गंगा व्हायला लागलेली आहे, त्यात तुम्ही हात धुवून घ्या. पण हे करायचं असेल तरीही तुम्हाला एकच गोष्ट करायला हवी, ती म्हणजे समोरचा आपल्याला हसेल याची भीती न बाळगता तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवायला हवेत. मी मागेही एका उदाहरणात दिलं होतं की महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी आहे. 10 कोटीच्या लोकसंख्येमध्ये बुद्धिबळ खेळणारे लोक माझ्या माहितीनुसार किमान एखादा कोटी तरी नक्की असतील. या 1 कोटी लोकांसाठी मराठीमध्ये केवळ 3 ते 4 बुद्धिबळ चॅनल उपलब्ध आहेत. तर ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे का? असा पण मी एक व्हिडिओ छोटासा मागे चॅनलवरती टाकला होता. पण ही अभिमानाची गोष्ट निश्चितच नाही आहे. पण सांगायचा मुद्दा हा की चला, बुद्धिबळ हा खेळ प्रत्येकजण क्रिकेटसारखा आवडीने बघत नाही, त्याच्यामुळे तो बघणारे निश्चितच कमी आहेत आणि त्यामुळे ते बनवणारेही निश्चित कमी आहेत. पण एंटरटेनमेंट व्हिडिओ असतील, गाणी असतील, तंत्रज्ञानाचे व्हिडिओ असतील, हे बघणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, खूप जास्त आहे. तर हे एक मार्केट मराठी तरुणांसाठी उपलब्ध आहे आणि माझी तरुण तरी येत्या या वर्षभरामध्ये अशा प्रकारचे मोठे चॅनल्स सुरू करतील. आणि जर नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती, नवीन नवीन क्षेत्रांची माहिती जर मराठीमध्ये आली तर जे तरुण तरुणी नोकरी शोधत आहेत त्यांच्या आत्मविश्वासात नक्की वाढ होईल. कारण नोकरीला जाताना त्यांना किमान 4 गोष्टी नव्याने कळलेल्या असतील आणि त्या मराठीत माहिती मिळाल्यामुळे त्या त्यांना जास्त चांगल्या समजल्या असतील. ही गोष्ट एक अनेक वेळा ऑब्झर्व केलेली आहे की भारतामध्येच, महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्येच इंग्रजी येणाऱ्यांची संख्या ही 100% आहे, पण इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या ही फार तर 30% असेल. म्हणजेच काय,
तर इंग्रजी कळतं. अगदी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये गावातल्या लोकांना इंग्रजी कळतं. तुम्ही जर जाऊन त्यांच्याशी इंग्रजीमध्ये बोललात तर त्यांना ते व्यवस्थित कळतं आणि ते त्या पद्धतीने तुम्हाला हवं ते काम करून सुद्धा देतात. पण तुम्ही त्यांना बोलायला सांगा तर गावातलेच काय, शहरातले अगदी इंग्लिश मीडियम मधले मुलं मुली सुद्धा इंग्रजी बोलताना पटकन गोंधळतात, त्यांना शब्द सुचत नाहीत. आणि त्याच्यामुळे होतं असं की ही मुलं मुली आत्मविश्वासामध्ये थोडीशी कमी पडतात. पण जर कुठल्याही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाताना एखाद्या क्षेत्राची तुम्हाला पूर्ण माहिती, भले मग ती मराठीमध्ये का असेना, जर ती चांगल्या पद्धतीने झालेली असेल तर तुम्ही तुमच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये का होईना ती समोरच्याला ती माहिती सांगू शकता, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन हे इतरांपेक्षा वेगळं पडेल. तर बोलायचे मुद्दे अनेक आहेत. व्हिडिओची लांबी देखील खूप मोठी करायची नाही म्हणून सुद्धा मी काही गोष्टी बोलायच्या टाळतोय. पण आय थिंक माझा मुद्दा तुमच्या सर्वांपर्यंत लक्षात आला असेल. मराठीमध्ये एक खूप मोठं मार्केट उपलब्ध आहे. या मार्केटमध्ये आपल्या जास्तीत जास्त मुलामुलींनी सहभाग घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. त्यातून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे, ही माझी दुसरी इच्छा आहे. तर माझी खात्री आहे आणि मला आशा देखील आहे की हे जे विचार मी मांडले तसे कदाचित अनेकांच्या डोक्यात ते येत असतील. अनेक जण अशा प्रकारचे विचार मांडतील आणि एका रात्रीत निश्चितच नाही, पण येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपण मराठी भाषेचा टक्का जो आहे तो पुन्हा एकदा वाढवू शकतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र हे ज्याच्या नावातच महा आहे, एक महान राष्ट्र व्हायला आपला हातभार नक्की लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.